नाशिकमध्ये वाळू माफियांची दादागिरी वाढली आहे का? अवैध वाळू उपशाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्याला नदीपात्रात बेदम मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे। भोकरदन तालुक्यातील केदारखेडा येथे 22 जुलै रोजी ही घटना घडल्याचा आरोप करण्यात आलाय। फिर्यादी कृष्णा गंभीरराव जाधव यांच्या म्हणण्यानुसार नदीपात्रात सुरू असलेल्या वाळू भरण्याच्या कामामुळे त्यांच्या विहिरीला धोका निर्माण होत असल्याने त्यांनी संबंधितांना याबाबत विचारणा केली। यावेळी तिघांनी शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने आणि लाथाबुक्क्याने मारहाण केली, तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे। या प्रकरणी भोकरदन पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। या घटनेबाबत तुमचे मत काय? कमेंटमध्ये नक्की सांगा। अशाच ताज्या बातम्यांसाठी आधुनिक महाराष्ट्र YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।